महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा या येत्या 10वी परीक्षा येत्या 10 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे। तसेच इयत्ता 12वी ही 20 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे। या परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून आपण माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही दक्षता कमिटीची बैठक आयोजित केली। त्याच्यामध्ये आपण येणाऱ्या सर्व परीक्षा केंद्रांवरती नियोजन करण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे। तसेच या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती आपण CCTV असण्याची दक्षता घेतलेली आहे। या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्वांना सूचित करण्यात येतं की आपण कॉफीमुक्त अभियान राबवत आहोत आणि या कॉफीमुक्त अभियानाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनामध्ये आपण सर्वांचा समावेश घेतलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय CO साहेब यांच्या सूचनेनुसार राजपत्रित अधिकारी यांची बैठे पथक आणि भरारी पथकामध्ये नियुक्ती केलेली आहे। ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्रे आहेत अशा ठिकाणी या सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भेटी होतील आणि बैठे पथकामध्ये सुद्धा सुसूत्रता राहील। या 10वीच्या परीक्षेसाठी यंदा 72,000 विद्यार्थी आहेत, तर इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी 68,000 विद्यार्थी आहेत। 116 आपले इयत्ता 12वीची सेंटर आहे, 187 सेंटर हे इयत्ता 10वीचे आहेत आणि परिरक्षक कस्टडियन हे 21 असतील। या परीक्षेच्या दरम्यान सर्व CCTV केंद्रांचा वेब कॅमेराद्वारा निगराणीमध्ये असतील। त्याचबरोबर आपण कलेक्टर ऑफिस येथे स्ट्रॉंग रूम सुद्धा करण्याच्या तयारीत आहोत। त्याचबरोबर प्रत्येक सेंटरवरती ज्या ठिकाणी संवेदनशील सेंटर आहेत अशा ठिकाणी ड्रोनद्वारे शूटिंग करण्याची सूचना निर्गमित केलेल्या आहेत। आपण प्रत्येक केंद्रावरती पोलीस बंदोबस्तासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे सर्व कस्टडियन आणि केंद्र संचालक यांनाही पोलीस सुरक्षा मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सूचना निर्गमित केल्या आहेत। त्याचप्रमाणे साहित्य व्यवस्थित राहील यासाठी सुद्धा आपण गेल्या आठवड्याभर नियोजन करत असून काही केंद्रांवरती साहित्य अत्यंत काळजीपूर्वकरित्या पोहोचलेलं दिसून येतं। परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या घटना घडू नयेत याच्यासाठी विशेष नियोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी ताणतणावापासून मुक्त आणि कॉफीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांना खूप खूप शुभेच्छा देते।